नमस्कार, मी प्रदीप शिवगण. बॅक टू बेसिकच्या नव्या भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर आजकाल फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हे शब्द आपण सहज उच्चारतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर आपण फ्रस्ट्रेट होतो, डिप्रेशनमध्ये आहे म्हणतो. तर हे फ्रस्ट्रेशन नेमकं आहे काय? हे कशामुळे होतं आणि यातून काही मार्ग आहेत का? यातून सुटू शकतो का? किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे? या अशा सगळ्या प्रश्नांच्यावर चर्चा करायला, याची उत्तरं शोधायला आपल्याबरोबर आहेत मनोविकार तज्ज्ञ अर्थात सायकियाट्रिस्ट डॉक्टर शाश्वत शेरे सर. गेली 40 वर्ष ते या क्षेत्राशी निगडीत आहेत, डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. सर, बॅक टू बेसिकमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. हा जो सर कार्यक्रम आहे बॅक टू बेसिक, हा खरं तर सामान्य प्रश्न जे पडतात लोकांना त्यावर आधारित आहे. म्हणजे खरं तर मनोरुग्ण किंवा सायकियाट्रिस्ट म्हटलं की सामान्य माणसाच्या पोटात गोळा येतो. म्हणजे कुठे कुठे ते विचार जातात. अनेक प्रकारचे व्हिडिओज आपण आता यूट्यूबला बघतो म्हणून घाबरलेले लोक असतात. पण हा कार्यक्रम सामान्य प्रश्नांचा आहे की साधारण प्रश्न काय पडत असतील त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. जरूर. तर फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हे असे सहज शब्द वापरतो आपण. तर याचा नेमका अर्थ काय? म्हणजे साध्या भाषेत कसं समजून घ्यायचं हे? अगदी साध्या भाषेत जर सांगायचं तर फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन किंवा वैफल्य किंवा नैराश्य हे मराठी त्यातला प्रतिशब्द धरूया, तर याचा अर्थ इतकाच होतो की काहीतरी वाईट अशी घटना घडली, आपल्या हातातनं काहीतरी निसटलं आहे, आपल्याला काहीतरी हवं होतं ते मिळालं नाही आहे आणि कसलं तरी नुकसान झालं आहे आपलं. अशी जी एक कंडिशन असते त्याच्यानंतर येणारी भावना ही आहे म्हणजे फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन असं म्हणतात. म्हणजे ही एक मेंदूतली भावना आहे. हो, ही एक भावना आहे मुळामध्ये. फक्त होतं काय की ही एक नैसर्गिक येणारी, मी म्हटलं तसं कुठच्याही संकटानंतर किंवा लॉसनंतर, कुठच्याही काही गमावल्यानंतर येणारी ही भावना आहे. पण त्यातून जेव्हा माणूस बाहेर पडत नाही आणि जेव्हा त्याला मी मग डिप्रेशन हा आजार झाला आहे असं म्हणतो, तर डिप्रेशन हा आजार झाला आहे म्हणतो त्यावेळेस त्याचं सर्व दैनंदिन जीवन त्या सगळ्या भावनेमुळे व्यापून टाकलेलं असतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्या जीवनातल्या सगळ्या त्याच्या कर्तव्यावर, त्याच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होत असतात. असं जेव्हा होतं तेव्हा मी त्याला म्हणतो की डिप्रेशनचा आजार झाला आहे. नाही, म्हणजे जरा अजून सोपं करूया सर. म्हणजे समजा मी आता रोज उठतो, जेवतो, खातो, ऑफिसला जातो, मित्रांशी बोलतो. बरोबर. तर मग जेवणच जात नाही, मित्रांशी बोलायला नको असं वाटतं, एकटंच, हे सुद्धा डिप्रेशनच आहे. कारण ज्यावेळी असं होतं की तुमच्या झोपेवर परिणाम होतो, तुम्हाला झोप लागत नाही कारण निराशेचे विचार सतत येत असतात. एरवी तुमच्या कामामध्ये तुमचं लक्ष लागत नाही, खाण्यामध्ये लक्ष लागत नाही. ज्या गोष्टी तुम्हाला अदरवाईज इंटरेस्टिंग वाटत असतात की करण्यामध्ये आनंद असतो, काही छंद असतात, ते काही करावं असं वाटत नाही, कोणाशी बोलावं असं वाटत नाही. असं झालं की आम्ही त्याला म्हणतो की हा डिप्रेशनचा आजार आहे. प्रत्येकच वेळी डिप्रेशनची भावना किंवा फ्रस्ट्रेशनची भावना हा तो आजारच होतो असं नाही, परंतु जेव्हा ते इतक्या तीव्रतेला पोचतो त्यावेळेस तो आजार होतो. आता फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन हे वेगळे घटक आहेत. फ्रस्ट्रेशन ही तात्कालिक येणारी भावना आहे. मी जसं म्हटलं की एखादी गोष्ट वाईट घडली, एखादी गोष्ट आपल्याला नको असलेली घडली, आपल्या हातून काहीतरी आपण गमावलं आहे, आपलं इतर काही नुकसान झालं आहे, असं काहीतरी झाल्यानंतर फ्रस्ट्रेशन येणं ही एक नैसर्गिक भावना आहे. त्याचं जेव्हा सातत्याने तोच विचार मनामध्ये सतत फिरत राहतो आणि त्याचं सगळ्या आपल्या भावविश्वावरती त्याचाच पगडा बसतो, आपल्याला दुसरी कुठचीच भावना येत नाही, असं होतं, तेव्हा आम्ही त्याला डिप्रेशन म्हणतो. हे म्हणजे फ्रस्ट्रेशनचाच एक पुढची पायरी म्हणजे डिप्रेशन आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. मग ह्या डिप्रेशन आणि ह्या सगळ्या घडणाऱ्या नैसर्गिक घटना आहेत की म्हणजे मला असं म्हणायचं की मेंदूची सर्वसामान्य प्रक्रिया आहे की खरंच काहीतरी वेगळं आजार असं घातक असं असतं ते सगळं? कसं आहे, डिप्रेशन हे जे डिप्रेशन असतं किंवा आम्ही ज्याला डिप्रेशनचा आजार म्हणतो ते जेव्हा होतं त्याला 3 प्रकारची कारणीभूत असतात. आधी सर एक वेगळं विचारतो. मगापासून तुम्ही असं म्हणता की डिप्रेशनचा आजार म्हणजे डिप्रेशन फक्त वेगळा आहे आणि डिप्रेशन आजारात आला की तो वेगळा घटक. म्हणजे डिप्रेशन हे मी म्हटलं तशी एक भावना आहे फक्त फिलिंग. परंतु जेव्हा त्याची तीव्रता तेवढी वाढते त्यावेळेस आम्ही त्याला आजार म्हणून डायग्नोज करतो की ज्याला ट्रीटमेंटची गरज आहे असं. ओके, म्हणजे हे सामान्यसारखं अंग दुखतंय ठीक आहे, पण जास्तच दुखायला लागलं तर मग सांधेवात वगैरे होतो, अशाच प्रकारातलं हे बघू शकतो. अशा पद्धतीने आपण त्याचा विचार करू शकतो नक्कीच. तुम्ही त्या 3 घटकांबद्दल सर. तर पहिला घटक सगळ्यात म्हणजे की काहीतरी खरोखर नुकसान झालं, म्हणजे तुमच्या किंवा तुम्ही कोणातरी घरातली व्यक्ती गमावली, कोणाचा तरी मृत्यू झाला, हा एक धक्का असू शकतो. धंद्यामध्ये नुकसान झालं, इतर काही पैशाचं नुकसान झालं, काही वेळा नैसर्गिक आपत्ती येतात, त्सुनामी येते, पूर येतात किंवा भूकंप होतात. हे सगळे जे प्रकार असतात हे बाह्य घटकाचे प्रकार आहेत की ज्याचा ताण सहन होत नाही किंवा ज्याच्यामुळे नुकसान झालेलं असतं, त्याच्यामुळे येणारं हे डिप्रेशन असतं. हे बाह्य घटक झाले.
दुसरे असतात जे अंतर्गत घटक असतात. त्या अंतर्गत घटकामध्ये सुद्धा 2 भाग झाले. एक म्हणजे आपले मानसिक, म्हणजे आपल्या मनामध्येच आपल्या अशी काही प्रक्रिया निर्माण होते की आपल्याला असं वाटतं की सगळंच वाईटच होत आहे, आपल्याच बाबतीत आपलं नशीबच फुटकं आहे, आपल्याला काही चांगलं होणारच नाही आणि कुठची गोष्ट घडली तरी ती आपल्याला समाधान देऊच शकत नाही, असं ज्यावेळी होतं अशा स्वभावाची माणसं असतात आणि त्या स्वभावामुळे त्यांना कायम असं डिप्रेस मूड राहतो. हा एक प्रकार झाला. आणि तिसरा प्रकार असा असतो की ज्याच्यामध्ये सगळंच काही चांगलं असतं, म्हणजे असं कोणतेही बाह्य घटक नाही आहेत, कुठे काही नुकसान झालेलं नाही, तुमची मुलं बाळं व्यवस्थित आहेत, काम करतायत, तुम्ही सुखवस्तू आहात, तुम्हाला पैशाची चिंता नाही, इतर कसलीही चिंता नाही, आणि तरी देखील तुम्हाला डिप्रेस वाटतं, तरी देखील तुम्हाला निराश वाटतं, काही करू नये असं वाटतं, कशात इंटरेस्ट नाही असं वाटतं. आणि हे जे डिप्रेशन आहे ज्याला आम्ही एंडोजिनस डिप्रेशन असं म्हणतो की अंतर्गत कारणाने येणारं, त्यामध्ये जो काय बदल झालेला असतो तो तुमच्या मेंदूच्या रसायनात बदल झालेला असतो. केमिकल लोचा म्हणतात असेल त्याच्या मनात झालेलं असतं ते. हां, म्हणजे त्याच्या मेंदूतल्या रासायनिक बदलामुळे ही भावना निर्माण झालेली असते. म्हणजे जसं की आपल्याला बॅटरी डाऊन झालेली अवस्था असते तशी ती होते, की म्हणजे जसं की आपले मोबाईलची बॅटरी डाऊन झाली की आपलं मोबाईल काम करत नाही, कुठे कॉल लावता येत नाही, काही डाउनलोड करता येत नाही, तशी अवस्था त्या माणसाची होते आणि मग त्याला रिचार्ज करावा लागतो. अच्छा, ओके. मेंदूत सर काहीतरी प्रक्रिया होते असं म्हणतो. हां, तर मेंदूचं कार्य जे असतं ना ते इलेक्ट्रिकल आणि केमिकल या 2 गोष्टीवरती चालतं. म्हणजे काय की आपल्या मेंदूमध्ये खूप सेल्स असतात, खूप त्याचे घटक असतात आणि ते एकमेकांना जोडलेले असतात. पण आपल्या इलेक्ट्रिकच्या वायरी कशा एकमेकांना जोडून टाकलेल्या असतात आणि त्यातून करंट इकडून तिकडे जातो. मेंदूतला जो करंट किंवा इलेक्ट्रिक सिग्नल जातो तो प्रत्येक वेळी जाताना त्याला एक दरी पार करावी लागते. 2 जे सेल असतात ते एकमेकाला पूर्णपणे जोडलेले नसतात, तर त्याच्यामध्ये एक गॅप असते आणि प्रत्येक वेळी ती गॅप इकडून तिकडे सिग्नल जाण्यासाठी ती गॅप एका विशिष्ट केमिकलने भरून काढली लागते आणि ती भरून काढावी जी लागते त्या केमिकलमध्ये जेव्हा कमी जास्तपणा येतो त्यावेळी या सगळ्या प्रक्रियेमध्ये कमी जास्तपणा येतो आणि त्याचा परिणाम म्हणून मग आपल्याला हे वेगवेगळे डिप्रेशनचे किंवा मानसिक इतरही आजार होतात. हां, म्हणजे आपण बोलताना केमिकल लोचा झालाय म्हणतो ते खरंच आहे. हो हो, तो हा केमिकल लोचा हा शब्द त्याच्यासाठी वापरला जातो की बाकी सगळं ठीक आहे पण तरी काहीतरी मेंदूमध्ये बिघाड झालाय आणि त्याच्यामुळे तुम्हाला डिप्रेशन आलंय असं होऊ शकतं. आणि असं होण्याची अनेक कारणं असतात की बरेच वेळा आपल्याला इतर काही शारीरिक आजार असतात, डायबिटीससारखे आजार असतात ज्याच्यामध्ये मेंदूतल्या केमिकलमध्ये बदल होतो, थायरॉईडचे आजार असतात ज्याच्यामुळे मेंदूतल्या केमिकलमध्ये बदल होतो आणि काही वेळा असं असतं की विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत त्यांचे हॉर्मोनल बदल खूप तीव्रतेचे असतात. डिलिव्हरीनंतर किंवा मेनोपॉजनंतर जेव्हा मासिक पाळी बंद होते त्यावेळी होणारे हे जे बदल असतात त्याचा परिणाम म्हणून डिप्रेशन येतं. आणि मग त्यावेळी त्या स्त्रीलाही कळत नाही की सगळं तर आपलं चांगलं चाललं आहे आणि तरी आपल्याला असं वाटतंय. आजूबाजूचे लोक म्हणतात तुझं सगळं छान आहे आणि तरी तू इतकी दुःखी का आहेस, तर त्याचीही कारणं असतात. तर अशा रीतीने डिप्रेशन हे अंतर्गत कारणामुळे सुद्धा येऊ शकतं, हे आपल्याला बरेचदा ध्यानात येत नाही. आपल्या आजूबाजूला काही घडत नाही पण शरीरातल्या ह्या बदलांमुळे ते डिप्रेशन आलेलं असतं. सर, आता गोंधळाचा भाग असा आहे की सर्वसामान्य सगळ्यांनाच फ्रस्ट्रेशन येतं किंवा आपण त्याला डिप्रेशन म्हणू. आपण बोलताना म्हणजे आम्ही बोलताना सामान्य माणसं कधीही कुठलेही शब्द वापरतो. बरोबर, तुमच्याकडे टर्म थोड्या वेगळे असतील. म्हणजे साधा प्रश्न कसा की फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन डॉक्टरकडे नेणे इतपत आलं हे ओळखायचं कसं आम्ही? पहिली गोष्ट म्हणजे की त्याचा दैनंदिन जीवनावर किती परिणाम झाला आहे हे आपल्याला बघायला लागतं. जसं मी म्हटलं की झोप पहिली बंद होणं किंवा म्हणजे आधी थोडी कमी लागते, अजिबातच लागत नाही, झोप लागायलाच उशीर लागतो किंवा कधीतरी मध्येच जाग येते आणि मग परत लागत नाही, रात्रभर तळमळायला होतं, हे पहिलं लक्षण. जसं आपण शारीरिक आजारामध्ये म्हणतो की ताप आला आहे की हे पहिलं लक्षण की कुठच्या तरी जंतूचा संसर्ग झाला, तसं झोप गेली म्हणजे काहीतरी मानसिक प्रॉब्लेम निर्माण झाला. तर झोप जाणं हे एक महत्त्वाचं लक्षण आहे आणि ते सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की असं जर झालं तर म्हणजे काहीतरी खरोखर मदतीची गरज आहे त्या माणसाला. तर झोप जाणं, भूक जाणं आणि इतर कोणत्याही गोष्टीत रस न वाटणं, इंटरेस्टच वाटत नाही, काही करावं असं वाटत नाही, सतत निगेटिव्ह विचार येणं की सगळं वाईटच होईल, कुठे काही आशाच दिसत नाही, एकदम निराशावादी होऊन जाणं, हे जेव्हा होतं आणि ते सर्व दिवसभर राहतं, असं अनेक दिवस राहतं, त्यावेळेस त्याला नक्कीच काही मदतीची गरज आहे, एवढं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता सर, मगाशी तुम्ही बोललात की 3 स्टेज आहेत. आता हा जरा डॉक्टरांशी निगडीत प्रश्न आहे
की 3 वेगवेगळे घटक सांगितले, डिप्रेशनचे प्रकार तुम्ही डॉक्टर म्हणून ॲज अ डॉक्टर मानताय. तर तुम्ही कसं बायफॉर्गेट करता ते, की हे सर्वसामान्य आहे, हे बाहेरच्या घटकांमुळे आहे किंवा हा फिजिकल प्रॉब्लेम आहे? यासाठी पेशंटची पूर्ण अगदी डिटेल अशी हिस्ट्री घ्यावी लागते, म्हणजे त्याच्याकडून माहिती घ्यावी लागते की हे त्याची भावना आज का निर्माण झाली, कशी निर्माण झाली आणि आता त्याची अवस्था कशी आहे, त्याची पूर्वइतिहास काय आहे, त्याला काही म्हणजे अनुवंशिक काही कारणं आहेत का, इतर काही जैविक कारणं आहेत का, या सगळ्याचा विचार करावा लागतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ना, आमच्यासाठी प्रत्येक येणारा रुग्ण हा एक प्रकारची एक रहस्यकथा असते. अगदी. आणि ती रहस्यकथेमध्ये 3 प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यायची असतात. एक म्हणजे या माणसाला का आजार झाला आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून आजार झाला असावा, तर का आजार झाला आहे शोधून काढायचं. दुसरं तर त्याला हाच आजार का झाला, म्हणजे मानसिक तणावामुळे अनेक प्रकारचे आजार होते. मानसिक आजार अनेक असतात, म्हणजे काही वेळा मनुष्य एकदम जास्ती बडबडलं किंवा असंबंध होणं, हे जसे असतात भ्रमभास होणं, हे जसे असतात तसं डिप्रेशन आहे, चिंता आहे, भय आहे. यापैकी हा अमुकच आजार का झाला, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं. आणि तिसरा प्रश्न की याच वेळेला का झाला, हा माणूस लहानपणापासून तर इतके गोष्टीतून गेला, आत्तापर्यंत काही झालं नव्हतं, आजच का झालं. या 3 प्रश्नाची उत्तरं शोधणं हे आमची रहस्यकथेची सोडवणूक असते. आणि म्हणूनच या प्रत्येक रुग्णाकडे एक वेगळा रुग्ण म्हणून बघावं लागतं. म्हणजे त्याला एक जनरल असं काही औषधोपचार किंवा इतर जे समुपदेशनाचे उपचार असतात हे प्रत्येकासाठी वेगळे वेगळेच असावे लागतात. त्या किंवा त्या माणसामध्ये नैराश्य येण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत, या 3पैकी असं नसतं सगळे काही अगदी टाईट कंपार्टमेंटमधल्या या गोष्टी नाहीत, त्या एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतात. आणि त्याच्यामुळे त्यातल्या कोणत्या गोष्टीमुळे किती त्याच्यावर परिणाम झाले, आत्ताच्या डिप्रेशनला यातले घटक किती कारणीभूत आहेत, यातले किती कारणीभूत आहेत, यातले किती कारणीभूत आहेत, हे पाहून मग त्याच्यावरती उपचार करावे लागतात. जर जैविक घटक किंवा बायोलॉजिकल फॅक्टर्स जे आम्ही म्हणतो ते जर जास्ती असतील तर त्याला औषधाचे परिणाम चांगले होतात, सगळ्यात चांगले होतात. जर त्याचे सायकोलॉजिकल फॅक्टर्स असतील की त्याच्या स्वभावात काही त्रुटी असतील की निराशावादित स्वभाव आहे, तर त्याला सायकोथेरपी, काउन्सिलिंग, मानसोपचार, समुपदेशन या गोष्टींची गरज असते. एक्सटर्नल जे फॅक्टर्स असतात त्याला कधी कधी फक्त थोडा वेळ धीराची गरज असते. तो जो काही त्याचा ताण येणारी जी गोष्ट असते ती निघून जायला हवी असते, काळ हे त्याच्यावर औषध असतं आणि तो आपोआप त्याच्यातून बरा होतो. तर ह्या प्रत्येक रुग्णामध्ये यापैकी कोणते किती फॅक्टर आहे याच्याप्रमाणे याला कोणत्या प्रकारची थेरपी किती द्यायला पाहिजे हे आम्ही ठरवत असतो. आता डॉक्टरांशी निगडीत प्रश्न आहे म्हणून एक याचा अभ्यास मी करत होतो या विषयाचा, तेव्हा एक जेन्युइन प्रश्न सर आलाय, तो तुम्हाला विचारणं फार गरजेचं आहे की आजही सायकॅट्रिस्टकडे किंवा मनोविकार तज्ञाकडे जायला लोक धजावतच नाहीत. म्हणजे मी काय मेंटल झालो का म्हणतात. म्हणजे आपण कोणाला सांगितलं की आपण जरा सल्ला घेऊन या डॉक्टरांचा, ना मी काय वेडा झालोय काय त्यांच्याकडे पुढे जायचं, तर सायकॅट्रिस्ट या डॉक्टरकडे जाण्यासाठी लोक एवढे घाबरलेले असतात किंवा आजूबाजूला कळलं तर काय होईल असं म्हणत असतात. याकडे तुम्ही कसं बघताय डॉक्टर म्हणून? खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे की लोकांना मानसिक आजार हे इतर शारीरिक आजारांपेक्षा खूप वेगळे आहेत असं वाटतं आणि ते स्वीकारत नाहीत आणि त्याला एक प्रकारचा स्टिग्मा आहे की त्याच्याकडे एक वाईट गोष्ट म्हणून बघितलं जातं. अर्थात 40 वर्षापूर्वी मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेपेक्षा आता परिस्थिती खूप सुधारली आहे. म्हणजे आता या सोशल मीडियामुळे असेल, इतर मीडियामुळे असेल, लोकांच्यामध्ये या गोष्टी यायला लागल्या. जसं तुम्ही म्हणालात की फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हे आता कॉमन शब्द व्हायला लागले, तर लोकांना कळायला लागलं की यासाठी हे करायला लागतं. पण तरीही मनोविकार तज्ज्ञाकडे जाणं म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट आहे असं अजूनही समजलं जातं. थोडक्यात सांगायचं तर उदाहरण द्यायचं तर आमच्या क्लिनिकमध्ये येताना अनेक जण फोन करून येतात की ती बाहेर पेशंट बसलेत, सगळं रिकामं झालं की मला सांगा मग मी येतो. म्हणजे मी तुमच्याकडे आल्यावर कोणाला कळू हे इतर कोणाला कळता कामा नये, कोणीतरी मला ओळखीच्याने बघितलं तर, असं त्यांच्या मनामध्ये शंका आहे. खरं ना हे सर, म्हणजे जे लोक सुशिक्षित नाहीत म्हणून किंवा आणि अशिक्षित यामधला असा काही फरक आहे की? ह्याच्यामध्ये उलटा फरक आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं सुशिक्षित लोकांनाही कळत असेल की हे जाणं आवश्यक आहे आणि अशिक्षित लोक त्याला घाबरत असतील. उलट आहे, अशिक्षित लोक बिलकुल घाबरत नाहीत. याचं कारण असं आहे की त्यांच्या मनात त्याच्याबद्दलचा स्टिग्मा कमी असतो. गावामध्ये एखाद्या माणसाला काहीतरी मानसिक त्रास झाला तर तो इकडे तिकडे चौकशी करतो, त्याला गावातले इतर कोणीतरी सांगतात की अरे बाबा या फलाण्या माणसाला असंच झालं होतं आणि त्याला डॉक्टरांच्याकडे जाऊन बरं वाटलं की तो लगेच येतो त्या डॉक्टरांच्याकडे. तो फार विचार करत नाही. शहरातली शिक्षित माणसंच याचा विचार करतात. कोणी बघितलं तर काय म्हणतील, याला कळलं तर काय होईल, त्याला कळलं तर काय होईल.
तर खरं म्हणजे दुर्दैव आहे म्हणजे खरं हे दुर्दैव आहे. आणि अर्थात याच्याबद्दल आता चांगलं काम होतं आहे, मीडिया हे आणि आता हे तुमचं जे पॉडकास्ट आहे अशा गोष्टींचा खूप उपयोग होतो की लोक यायला तयार होतात. पूर्वी जे लोक अगदी मोडून पडल्यावर यायची ती आता लवकर येतात, अरे म्हणजे सुरुवात झाल्या झाल्या येतात. ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे ते लवकर बरे होतील. लवकर बरे होतात. सर 40 वर्ष तुम्ही आता प्रॅक्टिस करत आहात, तर आधीचा काळ आणि आत्ताचा काळ यामधलं फ्रस्ट्रेशनमध्ये काही अंतर आहे? म्हणजे आधी चे लोक कमी फ्रस्ट्रेट व्हायचे, आताचे जास्त होतात, किंवा असं काही आहे? नक्कीच आहे. आणि नक्की आहे अशा अर्थाने आहे की पूर्वी संकट आलं की त्याने निराश होण्याची जी प्रक्रिया असायची ती वेगळ्या प्रकारे व्हायची, कारण की लोकांना सहनशक्ती जास्त होती. येणारं संकट झेलायला आणि त्याला तोंड देऊन पुन्हा उभं राहायला लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारची कौशल्य आपोआप डेव्हलप झालेली असायची. आजूबाजूचं वातावरण पाहून असेल, मोठ्या कुटुंबातल्या इतर सदस्यांकडे पाहून असेल, गावातल्या लोकांकडे पाहून असेल, आणि जे ऐकलेल्या पाहिलेल्या ज्या गोष्टी असतील त्यातून संकटातून बाहेर पडू शकत नाही असं काही त्यांना वाटायचं नाही. ते आपण बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करूया असं नक्कीच त्यांना वाटायचं. म्हणजे जुन्या काळात फ्रस्ट्रेशनवर मात करायला सक्षम होते लोक. लोकांच्या तशी स्किल होते. तशी कौशल्य होती. आणि आजकाल असं झालं आहे की आजकाल या मुलांच्याकडे, मी लहान मुलांबद्दल बोलतो, फ्रस्ट्रेशन टॉलरन्स किंवा एखादी गोष्ट वाईट घडली किंवा आपल्याला मनासारखी नाही घडली तर ती सहन करण्याची क्षमता कमी कमी होत चालली आहे. अरे बापरे, हे काय म्हणजे कसं काय सर? काय हे होण्यामागचं एक मोठं कारण आहे. एक तर कुटुंब लहान झाली, मुलांची संख्या कमी झाली. त्यामुळे या ज्या गोष्टी जे इतर कुटुंबातल्या मोठ्या लोकांकडनं, त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ लोकांकडनं, आपल्या बरोबरीच्या इतर लोकांकडनं, नातेवाईकांकडनं शिकत होते ते सगळं कमी झालं. आत्ताची मुलं शिकतात कशावरनं? आयदर मीडियावरनं, नाहीतर फक्त आपल्या आईबाबांच्याकडनं. पालक हे आपल्या मुलाबद्दल इतके अतिजागरूक असतात की आपल्या मुलाला कोणतेही संकट येऊच नये असं त्यांना वाटतं. अगदी. आणि येऊच नये असं जर तुम्ही त्या मुलाला वाढवत असाल तर जेव्हा त्याला संकट येईल तेव्हा त्याला सामना करायची काही क्षमता निर्माणच झालेली नसते. आणि म्हणून मग असं होतं की मुलं फार निराश होतात, फार दुःखी होतात. तुम्ही ऐकत असाल की अनेकदा तुम्ही न्यूज असते की एखाद्या मुलाने 10वीत कमी मार्क मिळाले, नापास झाला की तो पळून जातो तरी, नाहीतर सुइसाईड तरी करतो. हे जे असं प्रमाण आहे हे पूर्वी तेवढं नव्हतं. याचं कारण की एका परीक्षेत नापास होणं म्हणजे काही आपलं आयुष्य संपलं अशी कल्पनाच मनात नसायची. आपण त्यातून पुन्हा पुढे जाऊ, दुसरी परीक्षा देऊ, दुसरं काहीतरी करू, असा एक प्रकारचा त्यांचा विचार करण्याची पद्धत बघून शिकत होते ते. आता असं झालं आहे की मुलांना काही संकट येऊ नये असं पालकांना वाटतं. एखाद्या मुलाला अगदी शाळेमध्ये जर कमी मार्क मिळाले, पालक त्याच्यावरती खूप रागावतात. मुलाच्या मनात हेच येतं की थोडेसे कमी मार्क मिळणे काहीतरी भयंकर घटना आहे, म्हणजे आपल्याला खूप गिल्टी, शरम मांडणारी घटना आहे असं त्याला वाटायला लागतं. याच्यातून आपण पुढे जाऊच शकत नाही, आपलं काही भलं होऊच शकत नाही अशी निराशा त्याच्या मनात निर्माण होते. अनेक वेळा पालक असंही करतात की शाळेत जाऊन बांधतात, तुम्ही नीट शिकवत नाही म्हणून माझ्या मुलाला असं झालं. यातून एवढे मार्क पडलेच पाहिजेत असं एक अट्टहास पालकांचा, म्हणजे अगदी असा अट्टहास असतो. बऱ्याच पालकांना असं वाटतं की आम्ही आमच्या काळामध्ये खूप त्रास सहन केला, माझ्या मुलाला काही त्रास होऊ नये असं आम्हाला वाटतं. मग त्यांचा हेतू प्रामाणिक आहे, पण त्यांचा हेतू प्रामाणिक आहे, पण त्याचा अर्थ असाच. अगदी एक एक्स्ट्रीम उदाहरण तुम्हाला देतो की एक माझ्या ओळखीचे पालक होते आणि ज्यांना एक लहान मुलं होतं. 1 वर्षाचं मूल झाल्याच्या नंतर ते चालायला लागतं. हे पालक कायम त्याला वरती हातात घेऊन असायचे. म्हटलं असं त्याला खाली सोडा तर तो चालायला लागेल. नाही, तो अजून चालायला शिकला नाही ना, पडायला होईल त्याला, मग त्याला लागेल. म्हटलं जोपर्यंत तो धडपडत नाही तोपर्यंत तो उठून उभं राहून चालणार कसा? हा विनोदच आहे. म्हणजे ते सोडलं नाही, चाललाच नाही तर तो करणार कसं पडायचं? तर हे जे पडणं आणि पुन्हा उठून उभं राहणं आणि चालणं ही जी प्रक्रिया आहे ही मानसिक याच्यामध्ये देखील आवश्यक असते. आणि संकटे येणं, ती झेलणं, त्यातलं तोंड देणं आणि पुन्हा उभं राहणं ही जी प्रक्रिया आहे ही नॅचरल प्रक्रिया आहे. आणि ती आपल्या लहानपणापासून जर शिकली तर ती मोठेपणी उपयोगी पडणार. जर लहानपणी तुम्ही असंच काढलं की सगळं माझ्या मनासारखं होतं आहे, आजूबाजूचं जग आपल्याला पाहिजे तसं आपल्याला बदलता येतं, तर मग पुढे गेल्यावर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष जगात वावरायला लागाल, संकटाचा सामना करायला जाल, तेव्हा तुमच्यापाशी काही स्किल नाही की याला कसं तोंड द्यायचं. तुमच्या मनामध्ये सहनशक्तीच नाही राहिली, असं होतं. नाही म्हणजे या आत्ताच्या आमच्या पिढीचे पालक
हे सगळं त्या सतत सगळ्या आजच्या पालकांनी या गोष्टीचा भरपूर विचार करणं आवश्यक आहे. आजकालची मुलं जे गेम्स खेळतात, पूर्वी हे आपण खेळातूनही शिकायचो. हां हरणं हे काही नवीन गोष्ट नाही आहे. खेळामध्ये कोणी जिंकतं कोणी हरतं, आज हरला तर उद्या जिंकू शकेल ही एक भावना असायची आणि खेळ तसे खेळले जायचे. आज मुलं जे व्हिडिओ गेम्स खेळतात, इतर काही गेम्स खेळतात, त्या गेम्समध्ये हरलं की त्यांचं काय असतं की ते रिसेट करतात, नवीन गेम चालू करतात, पुढे जातात. आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये हे रिसेट बटन नसतं. आपल्याला आलेल्या संकटाला तोंड देऊनच पुढे जायला पाहिजे असतं. आपल्याला आलेली निराशा टाकून पुढे उठायचं असतं. हे जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत आपण आयुष्याला तोंड चांगलं देऊ शकत नाही आणि नैराश्याचे आपण जास्ती शिकार बनतो. हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे आपल्या मुलांना छोट्या संकटातून स्वतः सामोरं उभं राहायचं, हे स्किल डेव्हलप होण्यासाठी त्यांना तशा प्रकारे विचार करावा लागेल. सगळंच ऐकतं अशा प्रकारचा विचार करणं खूपच घात आहे. म्हणजे हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे हा. पालक काय म्हणजे याच्यावर काय बोलूच नाही असं वाटतं. म्हणजे आपणच सगळं तयार करतोय आणि नंतर मग म्हणतोय की फ्रस्ट्रेशन वाढलंय, डिप्रेशन वाढलंय, आजकालचं वातावरण बदललं, आपणच जबाबदार होतोय. अगदी नक्की. आपण परत त्या चर्चेवर येऊया सर, की मग अशी मी डॉक्टरांकडे येण्याबाबतीत कसं समाज बघतो किंवा माणसं कशी घाबरतात, याच संलग्न एक प्रश्न असा आहे की असा एक समज आहे, तुमच्यापर्यंत तो पोहोचलाय की माहीत नाही, की ही जी औषधं असतात डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशनमध्ये दिलेली डॉक्टरांनी, ती आयुष्यावर घ्यावी लागतात किंवा ती गोळी बंद केली की परत माणूस मेंटल अनस्टेबल होतो किंवा किडन्या खराब होतात, इथंपर्यंत अशी चर्चा असते. हे तुमच्यापर्यंत आलेलं असतं? अगदी नक्कीच येतं. कारण प्रत्येक आलेला पेशंट त्याच्या शंका घेऊनच आलेला असतो आणि त्याला ते समजावण्यामध्ये आमचा थोडा वेळ जातो. पण असं आहे की या शंका दूर करायला हव्यात. आणि हे आधी साधा प्रश्न होता, हे खरं आहे सर? नाही आहे, अजिबात खरं नाही आहे. आणि ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी औषध घेणं ही गरजेची गोष्ट आहे. एक जमाना असा होता की आमची औषधं किंवा मानसोपचारासाठी किंवा मानसिक आजारांसाठीची औषधं फार कमी प्रमाणात होती. खूप संशोधन झालेलं नव्हतं त्यावर. त्यावेळेस त्या काही औषधांमध्ये काही साईड इफेक्ट असे असायचे की जे त्रासदायक वाटायचे. आता तसं नाही आहे. आता अनेक प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. काही साईड इफेक्ट वाटले तुम्हाला तरी ते ॲडजस्ट करण्यासाठी आपण बदल करू शकतो. पण जिथे मी म्हटलं तसं की बायोकेमिकल चेंजेस आपल्याला पाहिजेत मेंदूत व्हायला, तर औषधं हा एक त्याच्यावरचा रामबाण उपाय आहे आणि तो आपण केला पाहिजे. आणि मग त्याच्या जोडीला मग आपण समुपदेशन असेल, मानसोपचार असतील, हे सगळे देऊ शकतो. पण जर बॅटरी इतकी डाऊन झाली आहे की हे सगळं ऐकायला आणि त्याच्याप्रमाणे आचरण करायला माणसाकडे एनर्जीच नसेल ब्रेनमध्ये, तर तो ते करूच शकत नाही. आणि म्हणून औषधाचा वापर काही वेळा अनिवार्य ठरतो. आणि तो जर योग्य प्रकारे केला तर यातलं काही होत नाही, किडन्या बाद होत नाहीत किंवा त्याचं काही फार झोप येत नाही किंवा काही होत नाही. म्हणजे आपल्या गाडीसारखं आहे, जरा का बॅटरी कमी झाली आणि गाडी चालवून आली थोडी की बॅटरी चार्ज होते. बरोबर. एकदमच डाऊन झाली तर ते दुकानात जाऊन चार्ज करून घ्यायला लागतं. हो. तसंच आहे. पण या चर्चेतून मला एक कळलं सर की प्रत्येक जो पेशंट वेगवेगळ्या नैराश्यातून वैफल्यातून तुमच्याकडे आलेला असतो, तर त्या प्रत्येकालाच औषधं घ्यायला पाहिजेत असं नसतं. नाही, पण कधी मी म्हटलं जर नैराश्य खूपच जास्त असेल आणि तर त्याला तुम्ही काही मानसोपचार किंवा समुपदेशन असेल किंवा तुम्ही सांगणार असाल त्याला, त्याच्या मानसिक कारणं असतील ती सुधारायला, त्याच्या स्वभावात बदल करायला त्याला सांगायचं असेल. पण तो स्वभावात जरी त्याच्या मनाला पटलं, तो म्हणतो की मला कळतं हे तुम्ही काय बोलता ते, पण वळत नाही. हे जे कळतंचं वळतं होण्याकरता काही मनाला एनर्जी लागते आणि ती एनर्जी पुरवायचं काम हे औषधं करतात. म्हणून त्यावेळी औषधाची गरज भासते. जसं हे सुधारेल आणि त्याचं स्वतःवरती काम करण्याची तयारी होईल, तेवढं त्याचं औषधाची गरज कमी होईल. पण काही जण असे असतात की म्हणतात नाही माझा स्वभाव हा असाच आहे, मी काही बदलणार नाही. मग अशा माणसांना औषधाची जास्त गरज लागते. तर त्याच्यासाठी आपल्याला कोणाला किती कशाची गरज आहे आणि तो किती कशाला रिस्पॉन्ड करतो याच्यावर त्याचे उपचार ठरतात. एक त्याच्याशी संबंधित पण थोडासा बाहेरचा प्रश्न असा आहे की फ्रस्ट्रेशन डिप्रेशन हे अधिक तर भीतीमुळे येतं की असं काय आहे? भीती आणि नैराश्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ॲक्च्युली. भीती म्हणजे काहीतरी संकट आलं आहे आणि तुम्हाला भीती वाटते की त्या संकटाला आपण कसं तोंड द्यायचं वगैरे. पण तुम्ही लढायची तयारी करताय. नैराश्य म्हणजे काय, तर तुम्ही शस्त्र खाली ठेवली, आता तुम्ही लढायची तुमच्यात इच्छाच नाही, तुम्ही ऑलरेडी हरलात. असं जेव्हा होतं तेव्हा ते नैराश्य होतं. म्हणजे भीती ही पहिली स्टेज असते आणि त्याच्या पुढे जाऊन मग ते नैराश्य असतं. अर्जुन आणि कृष्णाची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की अर्जुन जेव्हा युद्धाला आला तेव्हा मग त्याला घाम फुटायला लागला, सिदंती मम गात्राणी वगैरे तो म्हणाला.
तर तो म्हणाला की मला हे सगळे समोरचे लोक तर आपले दिसतात, मग मी कसा लढू, त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि मग तो शस्त्र खाली ठेवतो, हे नैराश्य झालं. आणि मग जे उपदेश श्रीकृष्ण करतो ती भगवद्गीता, ते म्हणजे सगळी त्याचं मानसोपचार आहे. सायकोथेरपीचं एक ते उत्कृष्ट उदाहरण आहे की तो सांगतो की तुझं कर्तव्य आहे आणि तुला ते करायला पाहिजे आणि त्यासाठी तुला लढायला पाहिजे. म्हणून मग ती जी कर्तव्यपरायण जी गोष्ट आहे ती त्याला शिकवणं हे त्याचं मानसोपचार असेल. असं काही आहे का की जो अशी ट्रीटमेंट घेतोय सायकियाट्रिस्टकडे एका घरातला एखादा व्यक्ती, तर घरातल्याने काही विशेष काळजी घ्यायची गरज असते? बरेचदा असं होतं की लोकांच्या मनामध्ये असं येतं की मानसिक आजार किंवा कुठचेही, म्हणजे डिप्रेशन हा त्यातलाच एक भाग झाला, की त्यांचं म्हणणं असतं की हे तुला कळतंय ना की तुला आता निराश झाला आहे आणि ते कारण निराश एवढं काय व्हायची गरज नाही, तर तुझं तू बाहेर पडायला पाहिजे. लोकांना असं वाटतं की याला उपचाराची काय गरज आहे, माणसाचं मन हे त्याच्या हातात असायला पाहिजे, म्हणजे असं लोकांना वाटतं, पण ते खरं नसतं. जितकं शरीर तुमच्या हातात नसतं, म्हणजे तुम्ही काय पोटाला सांगू शकत नाही की तुझे आतडी किती हालचाल करावी, तुम्ही हृदयाला सांगू शकत नाही किती वेळा धडधडावं, ते आपलं आपण धडधडत असतं, कारण त्याचा कंट्रोल मेंदूकडे असतो आणि तो ऑटोमॅटिक कंट्रोल असतो. तसाच मनाचाही काही भाग हा ऑटोमॅटिक कंट्रोलने असतो, आपल्या मेंदूमध्ये असतो. म्हणजे तुम्ही मनाने ठरवलं किती की मला हे असं असं नाही, मला नाही व्हायचं निराश, तरीसुद्धा ते निराश होत राहतं आणि त्याला मग ट्रीटमेंटची गरज असते. बरेचदा माणसांना असं वाटतं की हेही कमीपणा आहे, औषधं घेणं किंवा उपचारासाठी जाणं, मनाचा आजार आहे म्हणजे मनानेच बरा व्हायला पाहिजे, असं नसतं. शरीराचा आजार तुम्ही शरीराने आपोआप बरा होतो का? नाही होत. तर तसंच मनाचं आहे, मनाचा आजार जरी असला तरी त्यालाही ट्रीटमेंटची गरज असते. जसे शरीराचे आजार तसेच मनाचे आजार, आणि त्यासाठी उपचार घेणं ही एक अतिशय आवश्यक गोष्ट असते. आणि त्यात कमीपणा मानायचं काहीच कारण नाही, किंवा इतर लोकांनी असं म्हणायचं कारण नाही की तुला या कुबड्या कशाला हव्यात वगैरे वगैरे, असे लोक म्हणतात की तुला काय याची गरज आहे, तुझं तू ठरवायचं आहे. पण त्याचं तो ठरवू शकत नाही, त्याचं मन दुर्बळ झालं आहे. तर तुम्ही ज्याचे पाय पांगळा झाला आहे त्याला काय तुम्ही असं म्हणाल का तू चालत जा, धावत जा? नाही, तुम्ही काय म्हणाल पाय तू चालायला असं नाही म्हणू शकत. तर तुम्ही काळजी घ्याल त्याची. पण मानसिक आजाराच्या बाबतीत लोकांचा असा गैरसमज असतो की मनाचं आहे ना, तो तुझं तू बरं, असं नाही होत. आता कुटुंब म्हणून, माझं कुटुंब म्हणून बघत असतो की मला वाटतं की फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन खूप येण्याच्या ह्या सगळ्या आत्ताच्या काळात माझं कुटुंब यातून वाचलं पाहिजेत. तर असं काही दैनंदिन आपण करू शकतो का की घरातल्यांना कमी फ्रस्ट्रेशन यावं, किंवा एकूणच आजूबाजूचा जो माहोल बघता फ्रस्ट्रेशन किंवा ताण कमी यावा, यासाठी आपण सामान्य कुटुंब, सामान्य माणूस दैनंदिन आयुष्यात काही बदल करू शकतो? दैनंदिन आयुष्यामध्ये पहिले आपल्याला स्वभावामध्ये काही बदल घडवावे लागतात की ताणाशी सामना कसा करायचा याची शिकवण आपण कधीच कोणाला देत नाही. पूर्वी लोक बघून बघून शिकायचे, आता फार बघून बघून शिकण्यासारखं नसतं. उलट आजच्या मीडियामधनं, चित्रपटामधून काय दिसतं की काय ताण आला की एकतर हिंसा, तुम्ही त्याच्या दुसऱ्यावर तुटून पडा, त्याला मारा, जोडा, काय करा, नाहीतर रडा, सुइसाईड करा, असल्या गोष्टी दिसतात. आपण ताणाशी सामना कसा करायचा हे काही शिकवलं जात नाही. ताणाशी सामना करायचा म्हणजे काय करायचं, अगदी एक साधं त्यातलं सूत्र असं सांगता येईल, याला सिरेनिटी प्रेयर असं म्हणतात. त्याचं मराठीमध्ये भाषांतर, जी प्रार्थना मुक्तांगणच्या व्यसनमुक्ती केंद्रात नेहमी केली जाते की जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय्या, म्हणजे जी गोष्ट मला टाळता येणार नाही, जी संकट टाळता येणार नाही, ती सहन करण्याची शक्ती मला दे. जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, जे शक्य आहे मला साध्य करण्यासारखं आहे ते करण्यासाठी मला ताकद दे. माझं काय शक्य आहे अशक्य काय, पण मला शक्य काय आहे आणि अशक्य काय आहे माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया. म्हणजे ही बुद्धी मला पाहिजे की मला नक्की अशक्य काय आहे आणि शक्य काय आहे, आणि त्याप्रमाणे वागायला मला बुद्धी दे. ही जी प्रार्थना आहे ती सगळे आपले जीवनामधले तणाव कसा सामना करायचा हे शिकवणारे आहेत. तर म्हणजे जे आपल्याला बदल करणं शक्य आहे त्यासाठी आपण नक्की प्रयत्न केला पाहिजे, पण जे अशक्य गोष्टी आहेत त्या स्वीकारल्या पाहिजेत की त्या अशक्य आहेत, आणि त्याच्याबद्दल निराश व्हायचं नाही आहे, तर आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याकडे काय नाही आहे किंवा काय आपण गमावलं आहे याचा विचार न करता पुढे काय कमावू शकतो याचा विचार अधिक केला तर मग आपलं नैराश्य नक्की निघून जाऊ शकतं. म्हणजे यातून एक कळतं सर की संकट येत राहणार, छोटे छोटे फ्रस्ट्रेशन येत राहणार, त्याला सामोरं जायचं स्किल निर्माण करणं गरजेचं आहे. अगदी अगदी एक जाणार आहे पूर्ण संकट, असं कधीच होणार नाही. बरोबर आहे.
तर एक शेवटचा प्रश्न सर आहे की एक सामान्य माणूस म्हणून आपण या आपल्या दैनंदिन जगण्यात जीवनात तणावमुक्त राहू शकतो? हो, नक्की कसं राहू शकतो आणि काय करू शकतो आपण त्याचं? आपल्याला हे ताण सहन करण्याची चांगली शक्ती हवी. आपल्याला ताण कमी व्हावा यासाठी आपल्याला एक चांगला फिजिकल एक्झरसाईज रोज करायला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फिजिकल एक्झरसाईज म्हणजे शारीरिक व्यायाम ही एक अतिशय आवश्यक गोष्ट आहे. जेवढा तुम्ही चांगला शारीरिक व्यायाम थोडा का होईना रोजचा रोज कराल तेवढे तुमच्या मेंदूमधली केमिकल्स चांगल्या प्रकारचे केमिकल्स निर्माण करतात आणि त्याचा परिणाम चांगला होतो की तुमचा ताण कमी होण्यासाठी. दुसरं तर आहे की तुम्ही जे योगासन, प्राणायाम, ध्यानधारणा या गोष्टी करता त्याचाही परिणाम तसाच होतो चांगली केमिकल्स निर्माण करण्याकरता. तिसरा असतो छंद, की तुम्ही एखादा छंद जोपासता. जेव्हा काहीतरी क्रिएटिव्ह असा छंद असतो तेव्हा त्यामध्ये तुमचं जे काय मन तल्लीन होतं त्याचा एक परिणाम चांगली रसायनं निर्माण करण्यासाठी. वादन अशा प्रकारे गायन, वादन असेल, खेळ असतील, काही असेल तर त्याचा चांगला परिणाम. पण ते क्रिएटिव्ह पाहिजे. टी व्ही बघत बसणं हा छंद नव्हे आहे, कारण ते पॅसिव्ह होतं सगळं आणि त्याचा वाईटच परिणाम होतं. तर ते मी अजिबात ॲडवाईज करणार नाही. आणि चौथी म्हणजे मैत्री. चांगली मैत्री निर्माण होणं, तुमच्या भावना शेअर करण्यासाठी तुमच्याजवळ एखादा जोडीदार असणं. मग तो तुमच्या कुटुंबातला सदस्य असेल, बाहेरचा असेल, कोणीही असेल. परंतु तुम्ही तुमच्या भावना मोकळेपणाने त्या माणसाकडे बोलता आल्या पाहिजेत. तुम्हाला ही भीती मनात नाही पाहिजे की तो माणूस कसा रिॲक्ट करेल, तो मला काय जज करेल, माझ्याबद्दल काय समज करेल. ही भीती न बाळगता ज्याच्याशी तुम्ही शेअर करू शकाल त्याचा खूप चांगला उपयोग होतो तुमच्या भावनांचा निचरा होण्यासाठी. तुमच्याकडे अनेक व्हॉट्सअप ग्रुप असतील, अनेक त्याचे सदस्य असतील आणि त्या प्रत्येकाला तुम्ही तुमच्या मनातलं काही जरी सांगितलं तरी त्याला काही ना काहीतरी रिॲक्शन येत असतील. मग किती जणांनी लाईक केलं, किती जणांनी शेअर केलं, या गोष्टीवरती जर तुम्ही स्वतःला जज करायला लागलात तर तुम्ही आणि नैराश्यात जाता. कारण या फलाण्या पोस्टला मला कोणी बघितलंच नाही, कोणी काही रिॲक्टच केलं नाही, मग मी निराश होतो. पण हे सगळं आभासी जग आहे, हे खरं जग नाही आहे. खरे मित्र हे तेच आहेत की ज्याच्याशी तुम्ही प्रत्यक्षात बोलू शकता, शेअर करू शकता आणि तुमच्या मनात भीती नाही की याला तो काय रिस्पॉन्ड करेल याच्यावरनं माझं मनाची भावना ठरत नाही. आणि तो जे काय व्यक्त करतो ते त्याच्या डोळ्यात दिसतं, त्याच्या स्पर्शात जाणवतं, त्याच्या पाठीवरच्या हातात जाणवतं. हातात हात घेऊन तुम्हाला धीर देणं ही कितीतरी वेगळी गोष्ट आहे आणि तुमची काय ढिगभर तुम्हाला त्याच्यावरती मेसेज पाठवणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो आणि म्हणून चांगली मैत्री डेव्हलप करणं ही एक अतिशय आवश्यक गोष्ट आहे. मित्र, आपले स्वतःचे कुटुंब, त्यातली माणसं, प्रत्यक्ष माणसं म्हणून या आभासी जगातले नको, बरोबर, फार गरजेचे आहेत, अगदी गरजेचे करू शकतो. खरं तर हा शेवटचा प्रश्न म्हणून मी विचारला होता सर, पण या चर्चेमधून 1-2 प्रश्न मला उद्भवलेत, मी विचारून घेतो. तुम्ही म्हटलात की अशा काही गोष्टींमुळे मेंदूत चांगली रसायनं निर्माण होतात. तर म्हणजे वाईट आणि चांगले असे केमिकल्स असतात का मेंदूत, आणि मग ते सिक्रेट व्हायला किंवा बाहेर पडायला वेगळी कारणं असतात. त्याच्यावर थोडं बोलूया ना सर. जी चांगली रसायनं असतात ती आपल्या मनाला एक आनंददायी अशा भावना पोचवत असतात आणि मन आनंदित राहणं, प्रफुल्लित राहणं यासाठी ती काम करत असतात. म्हणजे ही दोन्ही रसायनं आधीपासून मेंदूत आहेत? हां, दोन्ही प्रकारची रसायनं मेंदूत असतात, कमी अधिक होत असतात. परंतु जेव्हा तुम्ही या गोष्टी करता की ज्याच्यातून आनंदी भावना निर्माण होतात त्यावेळी तुमच्या मनाला समाधान मिळतं आणि मग तुम्ही नैराश्याची जी काही रसायनं आहेत ती कमी होतात. आणि हा जो बॅलन्स राखणं आहे आपल्या जीवनात ती अतिशय आवश्यक गोष्ट आहे. तर मंडळी, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन आपण समजतोय एवढी भयानक आणि मोठी अशी काही गोष्ट नाही, आणि तरीही ती आजाराकडे जाणारे असली तर आपल्याकडे डॉक्टर्स आहेत, त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. फ्रस्ट्रेशनवर मात करायला आपण स्वतः सक्षम व्हायला हवे, आपल्यामध्ये ते स्किल डेव्हलप व्हायला हवं, हे आपल्याला कळलं आहे. मला वाटतंय की फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशनकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन थोडासा बदलेल. तुम्ही लवकर डॉक्टरचा सल्ला घ्याल, औषधं घ्याल, आणि सध्या जो माहोल आहे की खूप फ्रस्ट्रेशन वाढलेलं आहे, डिप्रेशन वाढलेलं आहे, यातून आपण बाहेर पडू असं मला वाटतंय. डॉक्टर सर, तुम्ही या कार्यक्रमासाठी वेळ दिलात, मनापासून आभार. धन्यवाद. तर मित्रांनो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. डिप्रेशन, फ्रस्ट्रेशनमध्ये तुम्ही असाल सध्या, तर तुम्हाला काही उपाय हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. पुन्हा भेटू नवीन भागात बॅक टू बेसिक. प्रदीप शिवगण, धन्यवाद.